नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर TET मध्ये मी अक्षय विलकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या आणि थोड्याशा गंभीर विषयाबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत। आता सर्वप्रथम आपण आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते समजून घेऊ, त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करू। सर्वप्रथम टेट 3 जी काही आपली आता झालेली आहे, त्यानंतर आपल्या समोर कोणते धोकादायक आव्हाने आहेत, कोणते धोकादायक संकटे आहेत आणि आपलं भवितव्य काय असणार आहे यावर थोडीशी चर्चा करणार आहोत। त्यानंतर टेट 3 चा कट ऑफ वाढण्याची शक्यता का आहे, म्हणजे टेट 3 चा कट ऑफ हाय जाईल, पण ते कोणत्या कारणामुळे ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतरचा मुद्दा आहे जी काही आपली तिसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झालेली आहे, याच्या जागा संदर्भात जे काही आपले संभाव्य धोके आहेत ते सुद्धा पाहणार आहोत। आणि याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा जी काही आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आहे किंवा आपली संपूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे, याच्यामधले असे कोणते नियम आहेत जे रद्द व्हायलाच पाहिजेत। भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ, हे नियम रद्द झालेच पाहिजे, त्याच्याशिवाय शिक्षक भरती नकोच। मी काय म्हणतोय, जे काही नियम आहेत ते नियम रद्द झालेच पाहिजे, त्याच्याशिवाय शिक्षक भरती प्रक्रिया नकोच। नाहीतर आपली शिक्षक भरती प्रक्रिया ही हनुमानाच्या शिफ्टीसारखी लांबण्यासारखीच आहे। आता हे नियम कोणते आहेत ते सर्वच्या सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ हा मोठा होईल आणि या व्हिडिओमध्ये एकदम डॉट टू डॉट तुम्हाला माहिती दिली जाईल, त्यामुळं व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ पाहण्याच्या अगोदरच विनाकारण काहीही कमेंट करू नका, कारण तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळून जातात। त्यामुळे व्हिडिओ पाहण्याच्या अगोदरच विनाकारण प्रश्न करू नका, व्हिडिओ पूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। आता आपण सुरुवातीला जे काही मुद्दे सांगितले त्याच्या अगोदर आपण आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत ते सर्वप्रथम त्याची उत्तरे घेऊ। हे पहा, आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली, एकदम व्यवस्थितपणे झाली। थोड्याफार त्रुटी होत्या, त्या आता ते होतच असतात, त्या पार करून सुद्धा आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली। याच्यानंतर सर्वप्रथम पडणारा प्रश्न की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी, याचा निकाल कधी लागेल, तर याचा निकाल हा पुढल्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागून जाईल। मग आता आणखीन एक लगेच प्रश्न पडतो की टेट 3 ला वॅकन्सी किती येतील। हे पहा, टेट 3 ला वॅकन्सी किती येतील याचं उत्तर कुणालाही माहिती नाहीये। ही भरती प्रक्रिया वेगळी आहे, त्यामुळे याला वॅकन्सी किती येतील याची भविष्यवाणी आता करणं एकदम चुकीचं ठरणार आहे। त्यामुळे वॅकन्सी किती येईल हे मनामध्ये आणू नका। आणि त्याच्यानंतरचा आणखीन एक प्रश्न पडतो की ह्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तिसरी म्हणजे टेट 3 च्या आता जी काही भरती प्रक्रिया होईल याला अवधी किती लागेल। हा अवधी अनिश्चित आहे, याचा निश्चित असा कालावधी सांगता येणार नाहीये, कारण 2017 ची भरती प्रक्रिया, 2022 ची भरती प्रक्रिया आणि आता जे काही आपली 2025 ला झालेली आहे, हे पाहता याचा निश्चित कालावधी सांगता येणं अशक्य आहे। मग त्याच्यानंतर आणखीन एक लगेच प्रश्न पडतो की पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होईल। हे पहा, ह्या सुद्धा अनिश्चित गोष्टी आहेत, याला जेमतेम 1 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो। त्यामुळं तुम्ही लगेच हायपर होऊ नका, लगेच टेन्शनमध्ये येऊ नका, थोडासा अनिश्चित कालावधी असतो। फक्त आपली प्रक्रिया आत्ता फक्त शिक्षक भरतीची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झालेली आहे, फक्त एवढी एक गोष्ट झालेली आहे। याच्यानंतर निकाल आहे,
निकालानंतर जागा किती येणार आहेत ते आहे, मग त्यानंतर प्रत्येक कास्टनुसार वॅकन्सीनुसार किती येतील, प्रत्येक प्रवर्गाला किती येतील, किती विषयाला येतील, 1ली ते 5वीला किती येईल, ह्या सगळ्यानंतरच्या गोष्टी आहेत. त्यानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करणं आहे, मग त्यानंतर संच मान्यता आहे, शाळा कोणत्या संस्थेच्या जिल्हा परिषदच्या जागा येणार आहेत त्या पवित्र पोर्टलला येणार, त्या जाहिराती पुन्हा आपल्याला दिसणार. त्या दिसल्यानंतर आपल्याला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रेफरन्स देणार, त्यानंतर आपली यादी लागणार, त्यानंतर आपलं संपदेशन होणार, त्यानंतर आपली जॉईनिंग होणार. ही खूप मोठी प्रक्रिया आहे, त्यामुळे याला निश्चित असा कालावधी सांगता येत नाहीये. ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्ही आधी समजून घ्या. आता वळू आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टीकडे. आता हे कसं आहे, ह्या संदर्भात आणखीन आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी माहिती असायला हव्यात. तुम्हाला साध्या गोष्टी माहिती आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, पण आता आणखीन महत्त्वाच्या गोष्टी अशा कोणत्या आहेत की अशा कोणत्या धोकादायक गोष्टी आहेत की त्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. हिथं एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत, इथं एकीचं बळ पाहिजे. एकीच्या बळाशिवाय इथून पुढं आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया खूप अवघड होणार आहे. आता वळू आपण आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे की टेट 3चे धोकादायक आव्हाने कोणते आहेत. टेट 3 समोरील अशी कोणती संकटे आहेत जी आपल्या दारासमोर येऊन ठेपलेली आहेत. ते संकटे जर आपण पार नाही केलं तर आपलं भवितव्य अंधारात जाईल म्हणजे जाईल. खूप लक्षपूर्वक पहा, लक्षपूर्वक ऐका. आपल्या टेट 3 समोर खूप मोठे धोकादायक आव्हाने आहेत, संकटे आहेत, त्याच्यामुळे आपलं भवितव्य धोकादायक आहे. आणि याच संकटामुळे याच आव्हानामुळे आपल्या टेट 3चा कट ऑफ सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्या सगळ्या गोष्टी कशा आहेत ह्या आपण एकदम सविस्तर स्टेप वाईज समजून घेऊ. आता पहिली महत्त्वाची गोष्ट आहे जी की अत्यंत नितांत आवश्यक आहे. कुठली? नवीन संच मान्यता धोरण रद्द झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. आता हे नवीन संच मान्यता धोरण म्हणजे काय ह्याचे एकदम डिटेलमध्ये सांगायला गेलं ना खूप वेळ लागून जातो. एकदम शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर हा नवीन संच मान्यता धोरण आपल्या शिक्षक भरतीसाठी अत्यंत धोकादायक आहे. या नवीन संच मान्यता धोरणामुळे शिक्षकांची संख्या वाढण्याऐवजी अतिरिक्त होत आहे. मग हे अतिरिक्त झालेले शिक्षक यांचे समायोजन होत नवीन शिक्षकांची जागा निर्माण होत नाहीये. एवढं साधं सरळ एका वाक्यामध्ये आहे. मग आता हे कसं, याच्यामध्ये 1ली ते 5वी आहे, 6वी ते 8वी आहे, 9वी ते 10वी आहे आणि 11वी ते 12वी आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांचे निकष दिलेले आहेत. ते कसे असतात की विद्यार्थी संख्या किती, त्याच्यावर शिक्षकांची संख्या किती, त्यावर मुख्याध्यापकांची संख्या किती, किती शिक्षक द्यायचा आणि त्याच्यानंतर किती कंत्राटी शिक्षक द्यायचे, असे वेगवेगळे निकष आहेत. आता हे जे काही निकष तुम्हाला एकदम सविस्तरपणे वाचायचं असेल तर त्याचा GR मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला देतो, त्याची लिंक इथं आहे. पण याचं सविस्तर विश्लेषण करायला गेलं तर जवळजवळ 1 तासाचा अवधी जाऊ शकतो, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. पण एकदम शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर नवीन संच मान्यता धोरण हे आपल्या शिक्षक भरतीसाठी अत्यंत धोकादायक आहे. साधं सरळ आहे, कारण याच्यामार्फत नवीन शिक्षकांची निर्मिती होणार नाही. आता हे नवीन संच मान्यता धोरण काय असतं किंवा जो काही सुधारित शासन निर्णय 2024 आहे तो काय सांगतो माहिती आहे का, बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमन 2 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनदाता याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आहे, शासकीय आहेत, अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित आहेत, याच्यामार्फत नवीन शाळा सुरू करणे, वर्ग जोडणे, त्या अनुषंगाने शाळातील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष ठरवणे असं असतं. मग हे जे काही नवीन संच मान्यता निकष आहे याच्यामध्ये नवीन वर्ग सोडा, नवीन शिक्षक जोडा हे तर काही होणारच नाहीये. म्हणून हे रद्द होणे गरजेचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित सांगायला खूप वेळ जातो, एकदम तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. आता थोडक्यात आणखीन एकदा सांगतो की ह्या निकषाने शिक्षक हे अतिरिक्तच होणार आहेत. त्यामुळं सर्वप्रथम आपल्या समोरचं महत्त्वाचं आव्हान असणार आहे कुठलं की जे काही नवीन संच मान्यता धोरण आहे
ते सर्वप्रथम रद्द झालं पाहिजे म्हणजे पाहिजे. आता वळू आपण पुढल्या मुद्द्याकडे. मग जर आता मी तुम्हाला आधी सांगितले टेट 3चे धोकादायक आव्हाने संकटे आहेत, भवितव्य आहे. मग आता टेट 3चा कट ऑफ सुद्धा वाढू शकतो. आता हे टेट 3चा कट ऑफ वाढण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं असू शकतं? जर लक्षात घ्या, जर नवीन संच मान्यता धोरण जे आहे ते जर रद्द नाही झालं, नवीन संच मान्यता रद्द नाही जर झाली तर टेट 3चा कट ऑफ हा 100% वाढणार म्हणजे वाढणार. हा किती वाढेल याची शाश्वती देता येत नाहीये. ह्या खूप वेगळ्या गोष्टी असतात. कारण आता कसं आहे, ह्या जर नवीन संच मान्यता धोरण रद्द नाही झालं तर काय होईल माहिती आहे का? आधीच आपल्याकडे अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. मागं तुम्ही पेपरमधून वाचला असाल, बातम्यामधून वाचला असाल की एवढे शिक्षक अतिरिक्त होत आहेत, 6वी ते 8वीचे एवढे अतिरिक्त होत आहेत. मग हे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन करणं, का लक्षात घ्या, जे काही या नवीन संच मान्यता धोरणामुळे जे काही शिक्षक अतिरिक्त होणार आहेत, या सर्व शिक्षकांचं समायोजन करणं शासनाला सर्वप्रथम हे आहे, प्रथम प्राधान्य राहतं. मग या शिक्षकांचं समायोजन केल्यानंतर मग जी काही नवीन सुधारित संच मान्यता आहे यानुसार विद्यार्थी संख्या किती, त्यानुसार मुख्याध्यापक किती बसतात, शिक्षक किती बसतात आणि कंत्राटी शिक्षक किती बसतात, ह्या सगळ्याचा ताळमेळ लावून नवीन किती शिक्षकांची संख्या निर्माण होते यावर आपल्या जागा ठरणार आहेत. कारण आता इथं तर नवीन संच मान्यता धोरणामुळे ऑलरेडी 20-25 हजार शिक्षक अतिरिक्त होत आहेत. यांचं नियोजन लावणं, यांचं समायोजन करणं हेच करताना नाकी 9 येणार आहे. मग आपल्याला नव्याने जागा कुठं निर्माण होणार आहेत? नाही. आता जे काही आपली 22ची भरती झालेली आहे त्याच्यामध्ये पात्र अपात्र गैरहजर 10% जे होते तो तर काही राऊंड झालेला नाहीये. काही जिल्हा परिषद वगळता बाकी जिल्हा परिषदांचा झाला नाहीये. मग त्याच्यातले राहिलेले, मग आता जी काही भरती प्रक्रिया चालू होती त्याच्यामधले जे काही आलेले नाहीयेत त्या राहिलेल्या त्या शिल्लक जागा आणि नवीन संच मान्यता धोरणानुसार अतिरिक्त झालेले शिक्षक यांचं समायोजन केले जाईल. जिथं जास्त कमी शिक्षक आहेत तिथं ते समायोजन केलं जाईल. मग नवीन जागा येणार कुठून? ह्या नवीन जागा येणार का? येणार, पण कुठून येणार? जे काही नव्याने शिक्षक रिटायर होणार आहेत, जे पूर्वी शिक्षक लागले होते, सेवा ज्येष्ठता संपलेली आहे, त्यांचा कार्यकाल संपलेला आहे, असे जे शिक्षक आहेत ते रिटायर होणार आहेत. फक्त त्याच शिक्षकांच्या जागा निर्माण होणार, अशा गोष्टी आहेत. मग असे किती शिक्षक रिटायर होईल हे याची सध्या पूर्ण आकडा सांगता येत नाहीये. संभाव्य आकडा किती आहे तो सुद्धा सांगता येत नाहीये. मग आपल्याला जागाच निर्माण नाही झाल्या, तुटपुंजा जागा आल्या, काही हजारांवर जागा आल्या तर निश्चितच त्रिकालबाधित सत्य असल्यासारखं आहे की शिक्षक भरतीचा कट ऑफ हा हाय जाणार. साधी सरळ आहे, तुमच्या जागा कमी, उमेदवारांची संख्या जास्त, उमेदवारांना पडलेले मार्क जास्त, त्याच्यामध्ये प्रवर्ग आहे, आरक्षण आहे, समांतर आरक्षण आहे, वेगवेगळे विषय आहेत, त्यानुसार आपल्या वाट्याला किती येतील बोटावर मोजण्या इतके, आणि उमेदवार किती आहेत बोटावर न मोजण्या इतके. मग निश्चितच कट ऑफ वाढणार. साधं सरळ गणित आहे. म्हणून नवीन संच मान्यता धोरण रद्द होणं गरजेचं आहे. नवीन संच मान्यता धोरण आणि शिक्षक भरतीचा कट ऑफ वाढणं हे एका नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या आहेत. ही गोष्ट सर्वप्रथम सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता याच्यापेक्षा आणखी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कुठल्या? मी तुम्हाला सांगितलं होतं की टेट 3च्या जागा संदर्भात संभाव्य धोके हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या शिक्षक भरतीतील असे कोणते नियम आहेत की ते रद्द झाले पाहिजेत म्हणजे रद्द झाले पाहिजेत. एक वेळेस आपण जेवण नाही केलं तरी चालेल, पण शिक्षक भरतीतले असे काही नियम आहेत ते रद्द झाले पाहिजेत म्हणजे पाहिजेत. कुठलं? आता शिक्षक भरतीमध्ये आपल्याला एक परीक्षा लागू केलेली आहे आणि ती एकच परीक्षा आपल्याला 1ली ते 12वी पर्यंत शिक्षक होऊ देते. 1ली ते 5वी साठी आपल्याला TET आणली,
6वी ते 8वी साठी सुद्धा TET आणली, 9वी ते 12वी साठी BEd वर आपल्याला संधी दिली. पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात शिक्षक म्हणून लागू त्यासाठी आपल्याला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा आणली. पण ती एकच परीक्षा घेतली, त्यामध्ये भरपूर अशा त्रुटी आहेत, अनगिनत त्रुटी आहेत. त्यावर बोलायला गेले तर 1 तासभराचा वेळ जातो. पण ह्या ज्या काही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधून शिक्षकांचं व्यक्तिमत्व दिसत नाही, शिक्षकांची बुद्धिमत्ता किती आहे ते दिसत नाहीये, शिक्षक कोणत्या विषयामध्ये पारंगत आहे किंवा शिक्षक कोणत्या विषयावर शिकवायला जाणार आहे याचं नॉलेज तपासलं जात नाही. ही सर्वात महत्त्वाची त्रुटी आहे. आता आपल्या शिक्षक भरतीमध्ये कसं इन केलं जातं, ज्यांना ग्रॅज्युएशनचा जो विषय आहे फायनल इयरला त्यावर आपल्याला शिक्षक भरतीमध्ये त्या विषयाचा शिक्षक निवडला जातो. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन फायनल इयरला इंग्लिश असेल तर मी 6वी ते 12वी पर्यंत इंग्लिश या विषयासाठी पात्र झालो. जर माझं इतिहास असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल तर मी 6वी ते 12वी पर्यंत सामाजिक शास्त्र या विषयासाठी पात्र झालो. पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात परीक्षा देतो त्यावेळेस आपल्याला गणित बुद्धिमत्ता या विषयाचा अभ्यास करावा लागतो, त्याची वारंवार प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यात पारंगत व्हावं लागतं. त्यात पारंगत झाल्यानंतरच आपण इतर विषयाचा शिक्षक होतो. परीक्षा 1ली ते 12वीची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची, त्यात शिक्षक होणार तुम्ही XYZ विषयाचा परीक्षा देणार तुम्ही दुसऱ्या विषयाचा अभ्यास करून. ही सगळ्यात मोठी त्रुटी आहे. आता मी मराठी विषय शिकवायला जाणार असेल तर परीक्षेमध्ये माझं मराठीचं ज्ञान तपासलं जात नाही आहे किंवा माझं मराठी भाषेबद्दल किती ज्ञान आहे हे तपासलं जात नाही आहे. तिथं फक्त गणित बुद्धिमत्ता एवढं तपासलं जातं. ह्याबद्दल जास्त बोलायला नको. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 1ली ते 12वी साठी शिक्षक व्हायला एकच परीक्षा आहे. पण आता ह्याच्यामधील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे हो, आपली एक परीक्षा आहे, त्यासाठी एक पद एक नोकरी आहे का? काय म्हणतोय, एक परीक्षा आहे आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, ती 1ली ते 12वी साठी आहे. पण याच्यामध्ये एक पद आणि एक नोकरी आहे का? बिलकुल नाही. इथं कसं आहे, एक परीक्षा अनेक पद अनेक नोकरी. म्हणजे कसं, आता इथं एक परीक्षा, एका व्यक्तीनं एक परीक्षा दिली, तोच एक व्यक्ती एक बिंदू आहे, पण एका पदासाठी एका नोकरीसाठी पात्र आहे का? अजिबात नाही आहे. सगळ्यांनी एक परीक्षा दिली, त्या व्यक्तीने एक परीक्षा दिली, त्या व्यक्तीसाठी एक बिंदू नाही तर त्या एका व्यक्तीसाठी अनेक बिंदू, अनेक पद, अनेक नोकरी अशी गत आहे. सर्वप्रथम इथं काय व्हायला पाहिजे, एक परीक्षा, एक व्यक्ती, एक पद, एक नोकरी, एक नियुक्ती असं व्हायला पाहिजे. आता इथं कसं होतं, आपल्याला एका व्यक्तीने एक परीक्षा दिली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची, तो 1ली ते 12वी साठी पात्र झाला. मग शिक्षक भरती जे राऊंड चालू झाला त्याच्यामध्ये तो 1ली ते 12वी साठी पात्र आहे, पण तो 1ली ते 5वीला लागला. दुसरा मुलाखतीचा राऊंड चालू झाला, तो 1ली ते 5वीला लागलेला व्यक्ती परत मुलाखत राऊंडमध्ये वरच्या वर्गासाठी येणार, तो तिथं 6वी ते 8वीला लागणार. काही काळानंतर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या शिक्षक भरतीचा एक GR आहे. शिक्षक भरती ही वेगवेगळ्या टप्प्यानुसार होते. मग त्याच्यानंतर ज्या वेळेस जागा येतील त्या जागेमध्ये तो विद्यार्थी वेगवेगळ्या पदासाठी पात्र होतो. आता पहिला राऊंड चालू आहे, त्याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये तो विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जिल्हा परिषदला 1ली ते 5वीला लागला. मुलाखत राऊंडमध्ये सुद्धा तो आला, त्याचे मार्क जास्त असल्यामुळे त्याचा नंबर 6वी ते 8वीला लागला, पण तो व्यक्ती तिथं गेला नाही. एक व्यक्ती पहिलं पद भूषवलं, एका बिंदूवर लागला 1ली ते 5वीला, पण नंतर दुसऱ्या मुलाखतीच्या राऊंडमध्ये तोच व्यक्ती दुसरं पद, दुसरं बिंदू घेतला, 6वी ते 8वीच्या याच्यावर लागला. काही काळानंतर आणखीन एक राऊंड झाला, तोच व्यक्ती वेगळा बिंदू,
वेगळी नोकरी 9वी ते 12वीला लागला. म्हणजे एक व्यक्ती 3 जागा निवडू शकतोय, 3 पद भूषवू शकतोय. त्या एका व्यक्तीमुळं बाकीच्या 2 विद्यार्थ्यांचं नुकसान होतोय. असे असंख्य विद्यार्थी आहेत. याचं प्रत्यक्ष अनुभूती आपण टेट 2 मध्ये स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली आहे. आता 1ली ते 5वीला लागलेले विद्यार्थी दुसऱ्या राऊंडमध्ये येतात, त्याच्यामध्ये सुद्धा लागतात, पण ते तिथं जॉईनिंग घेत नाही आहेत. का घेत नाही आहेत? ते अतिशहाणे आहेत, ते अलौकिक बुद्धिमत्तेचे आहेत. त्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं. त्यांच्यासाठी परत एकदा सॅल्यूट असेल आपला. असो, हा नियम रद्द झाला पाहिजे. आता जो काही आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2 साठी नवीन GR काढला होता, त्याच्यामधला हा मुद्दा रद्द केला पाहिजे. कुठला? की शिक्षक भरती ही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होणार आहे. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये होत असल्यामुळे तो व्यक्ती मुलाखत आणि विना मुलाखतमध्ये वरच्या वर्गासाठी पात्र असणार आहे. हा मुद्दा नष्ट केला पाहिजे, धुळीस मिळवला पाहिजे, तरच आपली शिक्षक भरती यशस्वीरित्या पार पडेल. आता याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचं आहे की एकदा नोकरीवर लागला त्याला परत संधी देताच कामा नये. नकोच, एकदा नोकरीवर लागला व्यक्ती तो परत दुसऱ्या जागेसाठी नको. एकदा 1ली ते 5वीला लागला, बाबा तू नंतर परीक्षा दे ये आणि पुढल्या वर्गावर जा. हे खूप घातकी आहे. एकदा 1ली ते 5वीला लागल्या, परत तो 6वी ते 8वीला येतोय, परत तोच 9वी ते 12वीला येतोय, पण जात पण नाहीये. हा नियम रद्द झाला पाहिजे. एक परीक्षा, एक बिंदू, एक व्यक्ती, एक पद, एक नोकरी ही आपली प्रथम मागणी असली पाहिजे. आणि हे आपल्या शिक्षक भरतीतलं सर्वात महत्त्वाचं आव्हान आहे. आता एकदा नोकरीवर लागला, परत नोकरीवर नको. नवीन परीक्षा घे, नवीन परीक्षा देऊन तो पुढल्या वर्गासाठी पात्र होऊन ये. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या आपल्या नवीन 3rd टेटसाठी व्हायला हवी. कुठली? की सर्व जागा ह्या फक्त आणि फक्त एकाच राऊंडमध्ये व्हायला पाहिजे. ह्याच्यामध्ये राऊंड अँड राऊंड खेळता कामा नये. आता हे सर्व जागा एकाच राऊंडमध्ये जरी होत असतील तर याच्यामध्ये सुद्धा आणखीन एक लूप होल आहे. तो लूप होल सुद्धा बंद होणं गरजेचं आहे. कुठलं हो? की आपली मुलाखत यादी आहे आणि विना मुलाखत यादी आहे. आता एकाच राऊंडमध्ये शिक्षक भरती करायला पाहिजे, एकदाच याद्या लावायला पाहिजेत. मुलाखतीची सुद्धा यादी एकदाच आणि विना मुलाखतीची यादी सुद्धा एकदाच. आता जो काही उमेदवार विना मुलाखतीमध्ये लागलेला आहे तो उमेदवार विना मुलाखत यादीमध्ये लागलेला आहे तो उमेदवार मुलाखत यादीमध्ये वरच्या वर्गासाठी पात्र नको. आणि जो काही उमेदवार विना मुलाखत यादीमध्ये लागलेला आहे तो मुलाखत यादीमध्ये अपात्र व्हायला पाहिजे. म्हणजे एकदा नोकरीला लागला तर तो पवित्र पोर्टलमधून बाद व्हायला पाहिजे. 2017च्या नियमानुसार तसंच व्हायला पाहिजे. आता तुम्ही विना मुलाखतला लागलात तर मुलाखत यादीमध्ये तुम्हाला संधी नकोच. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं मुलाखत यादी सुद्धा लगेच लागेल आणि विना मुलाखत यादी सुद्धा एकदाच लागेल. त्यामुळं धोके होणार नाहीयेत. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे जी की व्हायला पाहिजे, ती आपल्या शिक्षक भरतीमध्ये अत्यंत आवश्यक आहे. ती कोणती? तर आपल्या शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट ही लागत नाहीये. आता जी काही आपली 3rd टेट होणार आहे याच्यामध्ये ज्या काही वॅकन्सी येतील, जागा येतील, भरती प्रक्रिया पार पडेल, याद्या लागतील, याच्यामध्ये वेटिंग लिस्ट असायला हवीच. आता 2017 झालं, 2022 झालं, आपल्या शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट नसतेच. आता याच्यामध्ये लागलेले उमेदवार हे काही उमेदवार तिथं जात नाही आहेत. मग तिथं जात नसतील तर त्याच्या खालचा जो काही उमेदवार त्याच मार्काचा, त्याच वयाचा, त्याच विषयाचा किंवा त्याच वर्गाचा, त्याच प्रवर्गाचा असेल तर त्याला संधी मिळायला हवी. नाहीतर काय होतं, त्या एका जागेसाठी पुन्हा नव्यानं शिक्षक भरती प्रक्रिया पार पडली जाते. ती जागा तशीच रिकामी राहिली जाते, नव्यानं परीक्षा द्यावी लागते, ते वर्षानुवर्ष जागा तशीच रिकामी राहिली जाते. आता बाकी परीक्षांमध्ये आपल्याला वेटिंग लिस्ट पाहायला भेटते, पण आपल्या शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट नाही आहे. ती वेटिंग लिस्ट असायला हवी.
आता ह्या संभाव्य धोक्यामधला हा सुद्धा एक संभाव्य धोका आहे किंवा जो काही नियम आहे तो रद्द व्हायला पाहिजे. कुठला बदलायला हवा की आपल्या शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट ही असायला हवीच, म्हणजे असायला हवीच. मुलाखत विना मुलाखतमध्ये यादीमध्ये लागलेला मुलाखत यादीमध्ये नकोच. आता नवीन आणखीन एक महत्त्वाचं की आपली जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे, किती जागा येतील, काय येतील ते येतील, जशी भरती करायची तशी करतील, पण याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा व्हायला पाहिजे, अशी एक गोष्ट व्हायला पाहिजे, ती खूप गरजेची आहे. तुम्हाला शिक्षक भरती चालू करण्या अगोदर जे काही नियम आहेत ते अगोदरच सांगायला पाहिजेत. इथं आम्ही पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू, जाहिराती येतील, त्या जाहिरातीनुसार आम्ही प्रेफरन्स देऊ, त्यानंतर तुम्ही यादी लावला आणि यादी लागल्यावरच्या दिवशीच तुम्ही नवीन नियम लागू कराल, असल्या गोष्टी अजिबात आता खपवून घ्यायच्या नाहीत. नवीन नियम कोणते लावायचे ते यादी लावण्यापूर्वी सर्वांना समजले पाहिजेत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, याच्यासाठी लढा दिलेलाच पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची, जी काही तुम्ही शिक्षक भरती प्रक्रिया करणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही जागा किती देणार आहेत, वॅकेन्सी किती देणार आहेत, कोणत्या प्रवर्गानुसार किती देणार आहेत, त्याची अद्ययावत माहिती देणं गरजेचं आहे. अद्ययावत माहिती द्यायला हवी. त्यामुळं विनाकारण कुणीही उठतो, काहीही सांगतो, आम्ही त्याच्यावरच विश्वास ठेवतो. झोपेतून कोणीही उठतो, थेट मंत्रालय म्हणतो, काहीही म्हणतो, इकडून माहिती तिकडून माहिती, अशा माहितीमुळं सगळेच्या सगळे हे संभ्रमात जातात. त्यामुळे जे काही आहे सत्यता स्पष्टपणे बुलेटिनमध्ये स्पष्ट करावी आणि यथावकाश यथाशीघ्र लवकरच असल्या शब्दांचा प्रयोग अजिबात करू नये. जे काही स्पष्टता आहे ते पारदर्शकपणा ठेवायला हवा. नवीन कोणते नियम लावायचे ते आधी सांगितलेच पाहिजेत. झोपेतून उठून नवीन नियम लावू नयेत. त्यामुळं सगळेजण संभ्रमात जातात, खूप जणांची मानसिकता बिघडते. आणि आणखीन एक महत्त्वाचं की शिक्षक भरती म्हणजे पोरखेळ नव्हे. शिक्षक भरतीला गांभीर्यानं घ्यावं. कोण? शासनानं, प्रशासनानं आणि जे काही आपलं आयुक्त कार्यालय आहे आणि त्याच्यातून काही जे काही नवीन नियम निघतात ह्याच्या संदर्भात ह्या सर्व शासन प्रशासनानं ह्याला गांभीर्यानं घेतलं पाहिजे. उगाच कुठलाही नियम लावणं, झोपेत उठून नवीन नियम लावणं, भरती चालू आहे आणि इकडं तुमचे नियम बदलत आहेत, असल्या गोष्टी होता कामा नये. ह्या सगळ्या गोष्टींशी आपल्याला आता लढायचं आहे. हे आपल्या शिक्षक भरती समोरील संभाव्य धोके आहेत, धोकादायक आव्हाने आहेत, संकट आहेत. हे संकट जर पार केले नाही तर आपलं भवितव्य अंधारात आहे म्हणजे आहे. आपलं भवितव्य सुधारायला हवं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पडल्या पाहिजेत. आता तुम्हाला एक सर्वच्या सर्व गोष्टी मी तुम्हाला एकदम डॉट टू डॉट सांगितलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आणखीन काही कुठली सांगायचं राहिलं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मी माझ्या परीनं मी सुद्धा ह्या भरती प्रक्रियेतलाच एक अभियोग्यता धारक आहे. त्यामुळं जवळून भरती पाहिलेली आहे. त्यामुळं याच्यामधल्या बारीक बारीक गोष्टी माहिती आहेत त्या सर्व तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जरी काही बोलण्याच्या ओघामध्ये कुठली गोष्ट राहिली असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आता संच मान्यता धोरण काय आहे ते आपण सविस्तरपणे पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण त्याच्यावर बोलायला गेलं तर खूप वेळ लागेल. असो, जेवढं काही महत्त्वाचं सांगायचं तर ते सगळंच्या सगळं सांगितलेलं आहे. आता ह्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी गांभीर्यानं घ्या. आपल्यासमोर कुठले आव्हानं आहेत, हे का आव्हानं जर आपण पार पाडले नाही आहेत किंवा याच्यामध्ये जर बदल नाही झाला तर पहिला पाढा 55चा आहे. मेरिट वाढणार, तेच ते उमेदवार येणार आणि मेरिट काही खाली येणारच नाही आहे. कारण जर नवीन संच मान्यता धोरण रद्द नाही झालं तर आपल्याला येणाऱ्या जागा हा तुटपुंजा असतील. आता तुटपुंजा जागेसाठी आपण भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आणि सहभागी झाल्यानंतर जर एका बिंदूसाठी एक विद्यार्थी हा नियम जर नाही लागला, जर तुम्ही 1ली ते 5वीला पात्र असाल, दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही वरच्या वर्गासाठी सुद्धा पात्र असाल तर आपलं कल्याणच आहे. हे हनुमानाची शेपटी असल्यासारखं आहे. तोच विद्यार्थी परत येणार, बाकीच्यांना संधी भेटणारच नाही आहे. परत येऊन सुद्धा तो त्या जागेवर जाणार नाही.
विद्यार्थ्यांना संधी भेटणार नाही, निश्चितच मेरिट वाढेल, हे आपण प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे। मग जर ह्या गोष्टी परत होता कामा नये वाटत असेल तर ह्या व्हिडिओला गांभीर्याने घ्या, सगळेजण एक व्हा। आता असं मी म्हणायला म्हणतोय पण सगळेजण एक होत नाहीयेत, आता एक व्हायला पाहिजेत, कारण प्रत्येक नेते लोकांचे वेगवेगळे अजेंडे असतात, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं, स्वतःचा इगो असतो, तो इगो सॅटिस्फाईड झाला पाहिजे, त्या इगोला ठेच पोचता कामा नये, अशा गोष्टी असतात। पण माझ्या परीने जेवढं शक्य आहे त्या ह्या बाबतीत मी तर करणार आहे, कारण या गोष्टीवर मी अगोदरच एकदा आवाज उठवलेला होता। जो काही आपल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2 होती, याचा दुसरा राऊंड होणार होता, त्यावर मी अगोदरच 4 महिने अगोदर, राऊंड होण्याच्या 4 महिने अगोदरच प्रकाश टाकला होता की टप्पा 2ला हे संभाव्य धोके आहेत, हा निर्णय रद्द झालाच पाहिजे। त्यावेळेस कोणी गांभीर्याने घेतलं नाहीये, पण प्लीज आता ह्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। असो, जेवढ्या सर्व गोष्टी सांगायच्या होत्या त्या एकदम सविस्तरपणे व्यवस्थितपणे मी मांडलेल्या आहेत। याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, याच्यामध्ये काही चुकलेलं असेल तर त्यासाठी क्षमा असावी, काय चुकले ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे सांगा, आणि आणखीन काही गोष्टी ॲड करता येतील का ते सुद्धा तुम्ही सांगा, आणि आपला हा लढा कसा पुढे घेऊन जायचा हा सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। सर्वजण मिळून हे आपण काम पुढे न्यायला हवं। इथं एकीचं बळ महत्त्वाचं आहे, इथं कुणाचाही इगो महत्त्वाचा, इगो पुढे आणून काही उपयोग नाही। सर्व मिळून आपल्याला ह्या टेट 3 पुढले जे काही आव्हाने आहेत, जे काही धोके ते मिळून मिसळून आपल्याला दूर करायचे आहेत। असो, जे काही सर्व सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजले असेल, पटलं असेल, नसेल, जे काही असेल ते तुम्ही सर्वांच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला काही अडचणी असतील त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला इथं माझा नंबर सुद्धा दिलेला आहे, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकता, काही समस्या असेल किंवा याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी करता येत असतील तर मी तुम्हाला इथं खाली कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधून व्हॉट्सअपला मेसेज करून सुद्धा तुम्ही माझ्याशी पर्सनल मेसेज करून सुद्धा याच्यावर काही करता येईल का याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही चर्चा करू शकता। असो, तुमच्या मनातील काय भावना असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करू शकता। असो, व्हिडिओ आवडला नाही आवडला तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपण व्हिडिओच्या सुरुवातीला कधीही म्हणत नाहीये की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबावं, ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तर ठीक आहे, पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण विषया संदर्भात सविस्तर माहिती घेऊन।